एक्सपेक्टेशन फ्रॉम टुडेज सेशन. चेंजेस केले त्याचा इनडायरेक्टली कुठे ना कुठे बिझनेसवर इम्पॅक्ट होईल, ते आज शिकायला भेटेल. बिईंग फ्रॉम अ मेडिकल फील्ड, आमचं सर्व्हिस सेक्टर असल्यामुळे वी डोंट नो हाऊ टू डू बिझनेस इन दॅट. बिझनेसचा ABCD कुठून सुरू करायचा, त्याच्यासाठी हा सेशन मला आवडेल. आपला वाय क्लिअर झाला पाहिजे. बिझनेस करतो तर नुसतं पैसे कमवण्यासाठी नाही, उद्दिष्ट ठेवून काहीतरी आयडियोलॉजी असली पाहिजे. सेटिंग द ऑर्गनायझेशन विजन. आज आपल्याला आपल्या ऑर्गनायझेशनच्या दूरदृष्टिकोन शिकायचा आहे. एक वाक्य नेहमी लक्षात ठेवा, इंटेलिजंट पर्सनॅलिटी वर्सेस विजडम पर्सनॅलिटी. इंटेलिजंट याचा अर्थ काय? हुशार. आणि विजडम म्हणजे काय? की तो हुशार असतो पण तो ते करतो. जॅग्वार आय ही अशी कन्सेप्ट आहे जी आपल्या ऑर्गनायझेशनला बघण्याचा व्ह्यू हे आज आपल्याला शिकायचं. याच्यामध्ये माझं किती विजन आहे हे सांगून समजून वाचून लिहून कळत नाही, हे समजावं लागतं. तेवढी दूरदृष्टी लागते आणि त्या दूरदृष्टीत हा गेम सेट होतो. So don't waste your time in the present and the past, but you focus on the future. की काय होऊ शकतं आपल्या आयुष्यात. इंटेलिजंट लोक कधीच इतिहास घडवत नाही. विजडम लोक इतिहास घडवतात, कारण ते लिसनिंग असतात, येस सर वाले असतात. ज्या वेळेला तुम्ही तुमचं पब्लिक ड्रीम कंप्लीट करतात तेव्हा ऑटोमॅटिकली पर्सनल ड्रीम सक्सेसफुल होणार. देश नंबर 1 बनवण्याच्या मागे जेव्हा तुम्ही धावाल तेव्हा ऑटोमॅटिकली यू आर बिकमिंग अ नंबर 1 PM. सरांनी कॉन्फिडन्सची डेफिनेशन सांगितली होती, कंपोज, अलर्ट अँड डायरेक्ट. माझ्यासोबत एक इन्सिडेंट घडला, त्या इन्सिडेंट नंतर मी ते अप्लाय केलं आणि मला खूप चांगला रिझल्ट आला. सर आजचं सेशन खूप छान झालं आणि स्पेशली थँक्यू व्हेरी मच की मला आज तुमच्या हस्ते एक ट्रॉफी मिळाली. नक्कीच हा माझ्यासाठी स्टेप 1 होता आणि माझ्यासाठी आता एक खरंच टास्क असेल की याच्यापेक्षा गुड बेटर बेस्ट कॅटेगरीमध्ये जायचंय. दुसरं कोणी आपलं विजन ठरवण्यापेक्षा आपण आपलं विजन स्वतःच ठरवलं पाहिजे आणि ते विजन ठरवणं किती अवघड आहे ते, आणि सरांनी ते इतकं सोप्यामध्ये आम्हाला सांगितलं, तर नक्कीच या सेशनचा आम्हाला खूप फायदा होणार आहे.